आता बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरात संजय राऊतांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या ठिकाणी निदर्शनं केली आहेत। जयकुमार गोरेंवर राऊतांनी शिवराळ टीका केल्यानंतर भाजपनं आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता त्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन होतं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, आपण पाहिलं की खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केलेली होती। त्यानंतर भाजपकडून याच ठिकाणी या चार हुतात्मा स्मारकाजवळ जे आहे या ठिकाणी निषेध आंदोलन जे आहे ते केलेलं होतं आणि त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक जे आहे ते करण्यात येतोय आणि हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते ठिकाणी दाखल आहेत। काय भूमिका आहे? दुग्धाभिषेक केलेला आहे संजय राऊत यांच्या प्रतिमेला, काय भूमिका आहे? संजय राऊत ही सर्व शिवसैनिकांची प्रेरणास्थान आहेत। ज्याप्रमाणे बाळासाहेब आदरणीय आहेत, उद्धवसाहेब आदरणीय आहेत, आदित्यसाहेब आदरणीय आहेत, त्याप्रमाणे संजय राऊतना सर्व शिवसैनिक मानतो। कारण हा निडर माणूस आहे। हा ईडी बीडीला घाबरलेला नाही, सीबीआयला घाबरला नाही, गुवाहाटीला पळून गेला नाही, ताट मानेने कोर्टात गेला। कोर्टानं सांगितलं संजय राऊतना का आत ठेवलंय, बाहेर काढा म्हणून। अशा संजय राऊत यांचा काल अवमान करण्याचा प्रयत्न जे पालकमंत्री जे चाटुकार होते, बेकार संघटना, ज्यांना अपेक्षा होती की पालकमंत्र्याकडून काहीतरी चवली पावली भेटल, 60-90 भेटल, अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काल पुतळा दहन केला। परंतु काल भाजपचे जे सच्चे कार्य एकूणच या आक्रमक प्रतिक्रिया या सगळ्या आंदोलकांच्या समोर येतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या ठिकाणी सोलापुरात राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात येतोय। काल राऊतांच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारण्यात आलेले होते आणि आता त्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन होत आहे। त्या ठिकाणी राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय।